एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. सकाळ सकाळीच नायसा पिकनिकला गेली आहे. आज तिचं पिकनिक डे आहे. सो फॉर द फर्स्ट टाइम ती एवढ्या लांब गेली, लाईक ठाण्या साईडला गेले, टिकुजिनी वाडी, आणि पहिल्यांदा ॲक्च्युली एवढ्या लांब गेली, म्हणजे आम्हाला सोडून येतं. आम्ही तर युजली तिच्याबरोबर असतोच, तुम्ही सुद्धा ते बघितलं आहे. बट तिला तो एक्सपिरियन्स असायला हवा आहे, आणि आम्हाला पाहिजे होतं की एक्झॅक्टली पिकनिक म्हणजे हे काय असतं ते तिला पण समजायला पाहिजे. म्हणून मग तिला आम्ही पाठवलं, एक्सायटेड ॲज ऑलवेज. आणि तिथे गेल्यानंतर तर ती अजून खुश होणार आहे, कारण तिला काहीच माहीत नाही की तिथे एक्झॅक्टली काय आहे. तिला असं वाटलं की ती नॉर्मल फक्त स्कूलला चालली आहे आणि पिकनिक मी हे असं फक्त म्हणतीये. तर तिला ॲक्च्युली पिकनिक काय असतं ते आज तिला समजणार. सो आल्यानंतर तिचं तर आपण रिॲक्शन बघूच. सकाळी 7 वाजताच गेली आहे ती स्कूलला. 8 वाजता ते निघणार होते आणि आता संध्याकाळी ती 5:30 पर्यंत येईल. सो तोपर्यंत आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्हाला समजेलच या ब्लॉगमध्ये. सनी अजून आलेला नाही आहे, त्याचं 24 आवर्स ड्युटी होती जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं. आणि आता त्याचं आज क्लिनिकसुद्धा आहे, परत उद्या 24 आवर्स आहे. आता त्याला लेट झालं आहे. घरात आत्यासुद्धा आहेत, मावशीसुद्धा आहेत, आणि आज आमचं जे लंच आहे ते वहिनींकडे आहे. सो आता मी चालली आहे मार्केटमध्ये. मला पीठ घ्यायचं आहे, काही भाज्या घ्यायच्या आहेत, आणि प्लस आज मिसळ पावचं सुद्धा बेत आहे. सो आमची जी फेवरेट मिसळ आहे ती मी घेऊन येते. तो पुढे काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. पीपल स्टे ट्यून्ड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मोठा मुलगा आहे त्याच्यात, मुलगा आहे की मुलगी? मुलगा मोठा आहे. हां, मग ते तसंच असतं. मुलगी अगोदर असते आणि मग असताना मुलगा मोठा आहे. डॉक्टर सनी आज फार लेट आहेत. आता आलेले आहेत 11:15, वाजलेत 12. फटाफट नाश्ता करून मस्त टाइम विथ फॅमिली. कुठे जे पण 5-10 मिनिट्स ऑफकोर्स. आणि आज दुपारी डायरेक्ट वहिनींकडे जेवायला. हा, वेलकम. रेडी आहे, आम्ही दोघी जेवलो पण. जावा, मी लेट आला. उद्या कोणता आहे? डायरेक्ट 23 ला असेल. 22 ला हॉलिडे. चप्पल बघितली. दिखा मम्मीने क्या बनाया. मी येण्याच्या आधी वहिनींचं सगळं जेवण सुद्धा झालेलं आहे. हा, हे काय नाव सांग. फिश. कोणती फिश आहे वहिनी? जिताडा. हे काय? कोलंबी. अगं आहे बायकोमध्ये. हा, some sort of salad, which I hated. महाराष्ट्र तू तेल. पुढचं नाही. अरे पुढे बघ, उघड. वरण, बटाट्याची भाजी. अच्छा, आत्यांसाठी पनीर. हे कुठे गेली? पनीर. हे बरोबर नाही सांगणारी बरोबर नाही आमची. पापड आणि चपात्या. बंद झालं. तू काय बनवलं यातलं? बाय गाईज. जाऊन दे. एक्झाम कशी गेली? छान गेली. म्हणजे जसा आला पेपर तसा गेला. दरवाजात न गेला. चांगला गेला. उद्या आफ्टर 3 days मंडे. कोणता? पहिल्यांदा सुट्टी भेटते. मंडे पण नसेल. मंडे सगळ्यांना सुट्टी आहे, पण आयसाला पण अजून सुट्टी डिक्लेअर नाही केली आहे.
पण मला सांग कोणता पेपर आहे नेक्स्ट? SST दुश्मन. तो उसके लिए तो 4 days मिलना ही चाहिए. होईल होईल होईल. एवढं ट्राय करते तरी नको. दाखव. तू काय आता काय लहान राहिलीस का बाय? क्यूट आहेत ना? एवढे आणलेत? हा हे काय पण एक्झॅक्टली उघड ग बाय. कोणी बांधलेलं आहे का? अच्छा क्यूट. बघ कोणता पाहिजे आरूला? तुझं काय घेणं देणं आहे? हा अगं हे तू लावशील तर कशी दिसशील माहिती? 2 शिंग लावा. घालू शकते घरात. तर व्हेज थाली दाखवतो इकडे. वहिनींनी केली आहे व्हेज थाली आणि नॉनव्हेज थाली वहिनी भरतायत. काय मेन्यू? अजून एकदा सांगा. काय सांगू मेन्यू? सो सगळे आता जेवायला बसलेले आहेत. आत्या कसं झालंय? एकदम मस्त छान झालं. आत्या चव आहे. एकदम सुगरण आहे. व्हेज आणि नॉन व्हेज एकदम मस्त झालंय. आजूबाजूला तिला कोण आवडत नाही म्हणजे मी समजा मदतीला आली असते तिला आवडलं नसतं. तिला लोडगुड आवडत नाही आणि पटापट फास्ट ट्रेन आहे. फास्ट एकदम फास्ट. सुट्टी आहे. मावशी देऊ मला वेळ. दादा कसं आहे जेवण? अजून टेस्ट नाही. आता तुम्हाला देऊ पनीर मटर घ्या ना. मावशींचं तर फेवरेट आहे बाबा नॉनव्हेज. आमची सुनबाई सुपर फास्ट आहे. सुपर फास्ट ना. आणि सुगरण तर आहेच आहे. हे इथं दोन्ही खाते व्हेज नॉनव्हेज. आता तू तर दोन्ही खातेस तर सांग कसं झालं? बोलायला शब्द मग्न झालेली. मावशी कधी येणार परत? बघूया काय प्रोग्राम ठेवला ते. असं थोडे की प्रोग्राम असेल तरच यायचं. प्रोग्राम असेल तर सांगून येतो ना. असं काय नाही. कसं प्रोग्राम आता कोणाचे नाही. नाही आपलं रिलायन्स मध्ये. मॅक्स मध्ये काय नाही राहिलंय. काळजी घ्या. विचारलंय सांगा सगळ्यांना. काकांना कॅब द्या नाही तर विसरणार. आधीच काका विचारतात पैसे दिलेस का? बापरे नाही चेक घेणार आहे काकांकडनं मी. तिला सांग थँक्स म्हणून. घालून जा फक्त विसरू नका. हो ना.
येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. आणि सगळ्यांना जसं माहिती आहे आत्या, मावशी आणि सगळेच आले आहेत आणि सगळे एकत्र आलो आहोत. सगळ्यांना छोटेसे गुडीज घेऊन चाललोय आणि येस परत जाणार आहे कुठे ह्याच्या पुढे हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. बॅक टू होम. बहिणींकडे आलोय आणि मस्त मस्त सगळ्यांनी एकदम पोट भरून आस्वाद घेत घेत जेवत आणि आता सुस्त होतं. आता बसायचं तर लगेच जायचं प्लॅनिंग केलं आता. थांबायचं त्याला घालायचं. तेच त्याला बोललं. मी तेच बोले आता थांबायचं लगेच जातं. खाऊ माझ्या नाही कर माझी कुठली आहे पिशवी? जेवण वगैरे नको हे अभ्यास घ्या तिचा. काय पडलं नाव ठेवतीस. तिला सांगितलं थांबत नाही थांबतात. एक गिफ्ट घेतलं तर थांबून काय 2-3 कामं झाली तर बरं आहे. हे कोणाचं आहे? तिचं असेल. नावं टाकलं ते काय ते कोणाचं? सिटी मावशी बऱ्यात ना. आता सीझन चालू झालं ना तुझं आता? हो आता चालू आहे ना. वरती ना इकडून इथं येते. मस्त दिवाळी. असं कोण आहे? आजीसारखी दिसते. छोटी बहीण सुवर्ण गेली. हो सुवर्ण गेली आणि जागा पण मस्त झाली आणि सुवर्ण चांपू आजीला एक कलर बसत नाही. छान वाटत. मी आली नाही 2दा. तुला म्हटलं चल तुला तुझ्या पण लागली म्हणजे चल भेट ना. आई सतत विचारत असते. छान वाटतं फ्रेश. चालायचा त्रास वाटतंय का सांगा मला. वाटतंय ना आता मला वाटतं मी आईशी बोलते. आईशी बोलते. थोडासा चेंज झाला चेहऱ्याचं हे झालं तसंच. आमच्याकडे बघून आम्हाला काय बोलतात तुम्ही वडिलांसारखे दिसतात असं बोलतो. नाही आईसारखंच वाटतं. सासूबाईचं नाक कसं आहे आजीसारखं. हाईट तेवढी आहे आणि ह्या गाऊनमुळे असं वाटतंय का हाईट कमी वाटते. गावला घातलं लक्षात नाही. माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी. मला आता 95 पुस्तकात आर्य हिशोब करतो ना. माईला आता ह्यामध्ये ह्या मार्च मध्ये
80 लागेल. नाही हो आई, नाही 80 पूर्ण होतील तुम्हाला. पूर्ण आता नाही, मला 80 लागेल. दिलंय तुमचं ना ते आर्य त्याच्यात माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. ठेवले ना त्याच्यावरून. हा त्या आर्य मला बोलला आता ह्यावेळी मला कारण ताई बोलली आहे कारण माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. 6 वर्ष आता माझा 75 चालू आहे. म्हणजे काका माईपेक्षा 1% लहान होते, त्यांना 80 लागलं. पण आता 80 लागले. हा असं तो झाला वाटते हो, रचनाने आठवणी दिल्या इथं. म्हणजे मी इकडे आले ना तिथे परत घरी जाऊन तिने खाली चहा उतरून तेवढं दिलं आहे. परत तिळगुळ दे, गोड गोड बोल. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमच्या यावेळी ह्याला करायचंच नव्हतं ना. हा. हा. नाही ना. तिळगुळ घे, गोड गोड बोल. काय गं मी हे घे तिळगुळ तुला. तिळगुळ घे, गोड गोड बोल. त्या दिवशी झाली का shopping? नाही घेतला ड्रेस मग. किती तरी मी माईला बघून सांभाळ असू दे. माईला बघून मला वाटलं बॅग घे मस्त शॉपिंगला. शॉपिंगला नाते कुठं माईला सुनबाई. कशी कशी येत आहेत. सुवर्ण पण आले पायरी म्हटलं सावकाश काळजी घे. हा बघते. काय पाहिलं पण काय म्हणजे मला काय नको, मी ते चंद्र फक्त विचारते. अगं ते आत्ताच नवीन ट्रेंड आलंय. काय? ते असं मोदक कसं लावतो ना डोक्यावर, तसं असं चंद्र आहे, असं चंद्र लावायचं, असं नवीनच आलंय. सो वाजले आहेत 4:45. सनी वगैरे हे लोक गेले आहेत पेणला, जसं की मी आता तुम्हाला ते दाखवलं व्हिडिओमध्ये. सो नायसा येणार आहे म्हणून मग मी गेली नाही, कारण आय नो तिचं ते रिॲक्शन कसं असणार आहे एका एवढ्या लॉंग टाईम नंतर ती मला जेव्हा बघेल तेव्हा. सो 4:45 आता वाजलेले आहेत. सो ती पोचणार आहे स्कूलमध्ये 5 वाजता आणि इथे साधारण 5:30 पर्यंत येईल, कारण 5:15 वाजता ते लोक तिकडनं सोडणार आहेत त्यांना. सो ती येण्याच्या आधी मी विचार केला की तिच्यासाठी वरण भातचं कुकर लावते. आय डोंट नो तिने काय खाल्लं असेल, कारण जसं की तुम्हाला माहिती आहे ती बाहेर नाही जेवत, ती घरचंच जेवते आणि आय नो की ती तिचं कम्फर्ट फूड कुठेतरी शोधत असेल तिथे, म्हणून भात करून ठेवते जर इन केस तिला हवं असेल तर. आल्या आल्या ती खाईल किंवा मग ती झोपेल. आता ते तिच्या सगळ्या मूडवर डिपेंड आहे, आपण काहीच सांगू नाही शकत लहान मुलांचं. सो सगळी तयारी करून ठेवते, तिचे कपडे वगैरे काढून ठेवते आणि तोपर्यंत तिचं येण्याचा टाईम होईलच. मी खूप एक्साइटेड आहे तिला भेटायला, तिचे जे रिॲक्शन्स आहेत, तिच्या ज्या गप्पा आहेत ते ऐकायला. आय डोंट नो मी ते शूट करू शकेल की नाही, कारण आय जस्ट वॉन्ट टू बी विथ हर. सतत तो मोबाईल घेऊन शूट करायला मला नाही आवडत तिच्याबरोबर जेव्हा मी असते. मला असं वाटतं की तो टाईम फक्त तो आमचा टाईम असायला पाहिजे. आय होप तुम्हीसुद्धा सगळे लोक ते लाईक मला समजू शकतात. नमस्कार, गोराची पिया बायंदो बाई जयश्री
बॅक फ्रॉम स्पेन आणि सगळे गेले आहेत स्वीटीकडे. आता नायसा आली आहे तिच्या फर्स्ट एव्हर एवढ्या लांब पिकनिक वरून. आता मूड मध्ये नाही होत आम्ही. हळूहळू जेव्हा ते बोलायची इच्छा होईल ना तेव्हा असं पोपटासारखी बोलायची. आता काय नाही, आम्ही फक्त डायनासोर बघितलं. अजून काय इडली खाल्ली. सकाळपासून वॉशरूमला गेली. इथे आता जाऊन गेली ऑलमोस्ट 12 hours नंतर. असं नाही करायचं. आता भाती बंद केलंय मी. कसा आहे पिक्चर? दोघी आता मस्त एन्जॉय करतायत मूवी. सो त्यांच्यासाठी खास पॉपकॉर्न. सो एकीने मला एकदा विचारलेलं की मायक्रोमध्ये कसं करतात. सो असा एक पॅकेट येतो जे इझिली तुम्हाला आजकाल कोणत्याही लोकल शॉपमध्ये मिळते. हे आता तुम्हाला फक्त ह्याच्यात असं ठेवायचं आहे आणि ते आपोआप काय म्हणतात बनणार आहे. तुझ्याशी बोलणार. तुम्ही जेवणार नाही? एन्जॉय. थोडे घेते. अजून काय पाहिजे? थम्सअप, वडापाव, सँडविच. माझ्या